सामाजिक मानसशास्त्राच्या सिद्धांतामध्ये आपण दुसरी उत्पत्ती किंवा दुसरा सिद्धांत पाहत आहोत। त्यामध्ये सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण प्रेरणाविषयक सिद्धांतानुसार मानवी वर्तनाचे विश्लेषण, स्पष्टीकरण किंवा वर्तनापाठीमागील कारण सामाजिक मानसशास्त्रज्ञ कसे देतात याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। सामाजिक मानसशास्त्राची दुसरी सिद्धांत आहे तो म्हणजे अध्ययन सिद्धांत, अध्ययन विषयक सिद्धांत, लर्निंग थेअरी। अध्ययन विषयक सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की व्यक्तीचे वर्तन तिला आलेल्या मागील अनुभवांवरून होत असते। मूळ जो लर्निंग थेअरीचा सामाजिक मानसशास्त्राच्या अनुषंगाने आपण लर्निंग थेअरी ही वर्तनाचं कारण स्पष्ट करताना व्यक्तीस येणाऱ्या अनुभवाला अधिक महत्त्व देते। ज्या वेळेस तेच अनुभव सातत्याने वारंवार येतात त्यावेळी त्या वर्तनाचे रूपांतरण सवयीमध्ये होते। नेहमी सारखे तसे अनुभव येत असेल आणि त्या अनुभवातून मिळणाऱ्या वर्तनाचं रूपांतरण हे सवयीमध्ये होत असतं। उदाहरणार्थ आपण दररोजचा दैनंदिन जीवनातला आपण रोज अनुभव घेतो की रस्त्यावर लाल दिवा दिसल्यावर, ट्रॅफिकवर म्हणजे हायवेवर जात असताना लाल दिवा दिसला की आपण थांबतो, किंवा एखाद्याने लाल कापड जर दाखवला तर आपण तिथे धोका आहे, डेंजर आहे असं आपण सिग्नल घेतो। बिकॉज ऑफ मागील अनुभवातून त्यास मिळालेलं जे वर्तनात्मक बाजू आहे त्या वर्तनात्मक बाजूची बाजूचं रूपांतरण सवयीमध्ये होतं आणि नकळतपणे अशा प्रकारचे वर्तन हे घडून येते। कारण सातत्याने किंवा प्रत्येक वेळी त्याच प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे अनुभवानुसार मिळणाऱ्या वर्तनाला सारख्या त्याच प्रतिक्रिया दिल्या जातात व हळूहळू त्याचं रूपांतरण हे सवयीमध्ये होत असतं। म्हणून याला बांडुरा यांनी अशा प्रकारचा जो सिद्धांत मांडलेला आहे त्यामध्ये या घटनेला किंवा अशा प्रकारच्या वर्तनात्मक सवयीला बांडुरा यांनी सामाजिक अध्ययन उत्पत्ती असं म्हटलेलं आहे। म्हणजे सामाजिक अध्ययन उत्पत्तीचे जे फाउंडर्स आहेत अल्बर्ट बांडुरा, या अल्बर्ट बांडुरा यांनी व्यक्तीच्या वर्तनाच्या मागील जो मूळ कारण आहे तो मूळ कारण म्हणजे त्यास येणारे अनुभव आणि तेच अनुभव सातत्याने येत असतात आणि सातत्याने येत असल्यामुळे वारंवार येणाऱ्या त्या अनुभवाला सारख्या त्याच प्रतिक्रिया दिल्या जातात आणि त्याच प्रतिक्रियेचं रूपांतरण हे सवयीमध्ये होत असतं। अशा प्रकारचा एक ब्रॉड कन्सेप्ट हा सोशल लर्निंग थेअरीमध्ये अल्बर्ट बांडुरा यांनी मांडलेला आहे। सामान्यपणे व्यक्तीचं जे अध्ययन प्रक्रिया आहे ही अध्ययन प्रक्रिया 3 पद्धतीने होत असते। फर्स्टली पॅव्हलॉव प्रणीत क्लासिकल कंडिशनिंग, ज्याला आपण अभिजात अभिसंधान असं म्हणूया, या पॅव्हलॉव प्रणीत अध्ययन प्रकरणामध्ये ज्या वेळेस 2 उद्दीपक सतत बरोबर दिले जातात त्यावेळी एका उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया ही दुसऱ्या असंबंधित उद्दीपकाला सुद्धा दिली जाते। हे संबंधाने व्यक्ती व प्राणी शिकत असतात। म्हणजे तसंच त्यांनी याविषयी जो प्रयोग केलेला आहे, तुम्हाला सामान्य मानसशास्त्रामध्ये पॅव्हलॉवचा प्रयोग जर आठवला तर तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की कंडिशनल रिस्पॉन्स आणि अनकंडिशनल रिस्पॉन्स, कंडिशनिंग स्टिम्युलस आणि कंडिशनिंग रिस्पॉन्स यांच्या सहचार्य संबंधाने व्यक्तिवर्तन हे कसं घडून येतं किंवा व्यक्ती या कशा शिकतात याविषयीचा प्रयोग हा पॅव्हलॉव यांनी केलेला आहे। त्या प्रयोगावरून आपण सामाजिक वर्तनाचं, मानवी वर्तनाचं विश्लेषण करताना नेहमीच आपलं उदाहरण आहे की लहानपणी आपण मुलाला वारंवार डॉक्टरकडे जर नेत असाल तर पांढरा ड्रेस घातणारी कोणतीही व्यक्ती जर असेल ती पांढरी ड्रेस घातलेली व्यक्ती म्हणजेच डॉक्टर आणि ती डॉक्टर म्हणजेच मला इंजेक्शन देणार अशा प्रकारची धारणा त्या लहान मुलांची असते। म्हणून पांढरा कपडा घालणारी कोणतीही व्यक्ती असेल त्या व्यक्तीला ती मुलं घाबरू लागतात किंवा घाबरत असतात। म्हणजे इंजेक्शन देण्याची जी प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया पांढऱ्या रंगाच्या कापडची संबंधित झाल्यामुळे लहान मुलं अशा प्रकारचं बिहेवियर करतात असे स्पष्टीकरण सामाजिक मानसशास्त्रज्ञ याप्रमाणे करत असतात। दुसरं यामध्ये
जे आहे तेथे बऱ्याच वेळेस वर्तनाला योग्य ते प्रबलीकरण किंवा योग्य ते प्रोत्साहन मिळत गेलं तर अशा वेळेस ते वर्तन हे दृढ बनत असते. जसं की स्किनर यांच्या साधक अभिसंधान अध्ययन पद्धतीद्वारे त्यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे की एखाद्या विशिष्ट वर्तनाला जर विशिष्ट प्रकारचं प्रबलन मिळालं तर अशा वेळेस ते वर्तनाचे दृढीकरण होते व त्याचे रूपांतरण देखील सवयीमध्ये होते. यावेळेस एखादी कृती व्यक्ती केल्यानंतर म्हणजे व्यक्तीद्वारे एखादी कृती केल्यानंतर त्यास बक्षीस मिळत असेल किंवा शाबासकी मिळत असेल तर त्यावेळेस त्या कृती पुन्हा वारंवार त्या व्यक्तीकडून घडून येतात म्हणजे प्रोत्साहन मिळत असेल. एखादं कार्य करत असताना वारंवार जर त्याला प्रोत्साहन मिळत असेल तर अशा वेळेस त्या कृती व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा केल्या जातात. म्हणजेच येथे एक बाब अशी आहे की एखादी गुन्हेगार व्यक्ती असेल त्या गुन्हेगार व्यक्तीला गुन्ह्याची शिक्षा न मिळता त्याला जर प्रबलीकरण मिळत असेल तर त्याच्याकडून गुन्हा होण्याची शक्यता पुन्हा नाकारता येत नाही. म्हणजे तो गुन्हा करणारच. उदाहरणार्थ पुन्हा कौटुंबिक जीवनामध्ये लहान मुलं जर वारंवार घरामध्ये खोटं बोलत असेल व त्याकडे बघून पालक वर्ग हसत असेल तर अशा वेळेस पालकांचं हसणं त्या मुलासाठी एक धनात्मक प्रबलीकरण आहे आणि अशा वेळेस मुलं हे कुटुंबामध्ये सातत्याने खोटं बोलायला शिकतात. म्हणजे आपण सामाजिक जीवनातून कशा गोष्टी आत्मसात करत असतो हे अध्ययन सिद्धांतानुसार मानवी वर्तनाच्या ज्या आत्मसात होणाऱ्या गोष्टी आहेत त्यानुसार साधक अभिसंधान सिद्धांत येथे खूप मोलाची भूमिका बजावतो. म्हणजेच येथे ज्या गोष्टी आपणास करावाच लावायच्या आहेत त्याला जर धनात्मक प्रबलीकरण दिलं जसं की शाबासकी किंवा बक्षीस चॉकलेट वगैरे दिलं तर ते वर्तन एक वारंवार घडून येतं. आणि ज्या वेळेस एखादं वर्तन आपल्याला मुलांकडून टाळायचं आहे एखाद्या व्यक्तीकडून ते वर्तन टाळावायचे आहे अशा वेळेस त्यास आपण जर निगेटिव्ह आपण रिएन्फोर्स केलं तर ते वर्तन सुद्धा आपणास दूर करता येतं नाहीसं करता येतं. एखाद्या मुलाने जर समजा दुसऱ्याला मदत म्हणजे मुलाने दुसऱ्यांना मदत केली तर आई वडील त्याची स्तुती करतात खूप छान. म्हणजे त्याच्यामध्ये मदत जी प्रक्रिया आहे ही कशी डेव्हलप होते आई वडिलांकडून त्यास मिळणारं प्रलोभन ज्याला सामाजिक मानसशास्त्रामध्ये अल्ट्रुइझम ही संकल्पना कशा पद्धतीने आत्मसात होती कशा पद्धतीने त्याचं दृढीकरण होतं हे या सिद्धांतानुसार आपणास स्पष्ट करता येईल. म्हणूनच दुसऱ्यांना मदत करण्याचं जे प्रक्रिया आहे यामध्ये प्रबलीकरण माता पित्यांकडून मिळणारं प्रबलीकरण खूप मोलाची भूमिका बजावतं. अशा वेळेस बऱ्याच वेळेस असंही होतं की जेव्हा मुलांद्वारे किंवा व्यक्तीद्वारे कुटुंबात असू द्या समाजात असू द्या जर चुकीच्या घटना घडत असेल तर अशा वेळेस आपण त्याला शिक्षा करत असतो आणि त्या शिक्षेतूनच ते वर्तन हे टाळलं जातं. फॉर एक्झाम्पल आता अलीकडे आता तोंडावरच इलेक्शन येत आहे. एखाद्या पुढाऱ्याने त्याच्या भागामध्ये त्याच्या प्रांतामध्ये केवळ आश्वासनं देऊन कोणतीच कामं केली नसेल तर अशा वेळेस जे स्थानिक लोक आहेत जे नागरिक आहेत ते नागरिक त्याच्या अशा वर्तनाला प्रलोभन म्हणून नकारात्मक प्रलोभन म्हणून त्याला वोटिंग करणार नाही. म्हणजेच येथे जे खोट्या बतावण्या देणाऱ्या असतात आणि खोट्या बतावण्या वारंवार जर जनतेसमोर येत असेल तर अशा वेळेस जनता त्यास आपल्या ह्या मत देण्याच्या रिएन्फोर्समेंट मेथडद्वारे त्याला घरी बसवतात. म्हणजे अशा पद्धतीने एक सामाजिक वर्तन प्रक्रिया ही सामाजिक अध्ययन सिद्धांताद्वारे आपणास स्पष्ट करता येते. तिसरा जो प्रकार आहे अध्ययनाचा तो म्हणजे निरीक्षणात्मक अध्ययन. इतर व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करून अनेक गोष्टी या शिकल्या जातात. मुले त्यांची बोली भाषा सभोवतालच्या व्यक्ती ज्यावेळेस ज्या भाषा बोलतात त्याच भाषेचं ते निरीक्षण करून त्या भाषा ह्या शिकत असतात आत्मसात करत असतात. मुलांची राजकीय मतं त्यांच्या आईवडिलांकडून बोलण्यात ज्या पद्धतीने मुद्दे समोर होतात त्याप्रमाणे ते तशा पद्धतीचे त्यांचे राजकीय मतं सुद्धा बनतात. म्हणजे एकंदरीत मुलं हे इतरांचं अनुकरण करून बऱ्याच गोष्टी बऱ्याच कृती आत्मसात करताना दिसतात. म्हणजेच मूल फक्त निरीक्षण करत नाही तर सभोवतालच्या घटनांचं यामधील त्यांच्या सोयीनुसार अनुकरण करतात व त्यास आपले आदर्श मानतात व आदर्श मानून त्याप्रमाणे वर्तने करू लागतात.
म्हणजे व्यक्तीमधील असलेलं जे निरीक्षणात्मक अध्ययन आहे हे निरीक्षणात्मक अध्ययन सुद्धा खूप बारीक सामाजिक मानदंडविषयी घटना किंवा सामाजिक नीती नियम मूल्य याविषयीच्या घटना आपण आत्मसात करत असतो. म्हणजे मानवी वर्तनाच्या सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या नुसार मानवी मागणी वर्तनाचे स्पष्टीकरण आणि त्यांचा कारणांचा शोध घेत असताना या अध्ययनविषयक सिद्धांतानुसार आपणास प्रत्येक सभोवताली घडणाऱ्या सामाजिक आंतरक्रिया सामाजिक घटनांचं विश्लेषण देता येतं. पुढच्या तासामध्ये आपण कॉग्निटिव्ह थेअरी ऑफ सोशल सायकोलॉजी याविषयी चर्चा करूयात.